डॉक्टर संजय, तुम्ही आज हा जो समारंभ केला आहे अतिशय भव्य असा समारंभ केलेला आहे आणि चांगल्या तऱ्हेने हे समारंभ केला आहे। त्याचं एका शब्दात जर कौतुक म्हणायचं झालं तर दृष्टी लागेल असा हा समारंभ तुम्ही केलेला आहे आणि ती दृष्टी लागू नये म्हणून मला एक आपली विनंती केल्यासारखं वाटतंय। आज तुम्ही घरी गेला म्हणजे तुमच्या थोरल्या मंडळीकडनं तुमची दृष्टी काढून घ्या, म्हणजे तुमचंही पुढे चांगलं होईल आणि संस्थेचंही चांगलं होईल। सर्व मान्यवर आणि आदरणीय आणि खाली सर्व बसलेले संस्थेविषयी ज्याने एक आपुलकी आहे, जिव्हाळा आहे अशी मंडळी आणि विद्यार्थी जे मागे सगळे संस्थेचे बसलेले आहेत, हुशार विद्यार्थी सगळे, या आज मी जो इथं आलेलो आहे तो डॉक्टर संजय यांना आशीर्वाद देण्याकरता आणि त्यांच्या संस्थेलाही आशीर्वाद देण्याकरता दोन शब्द मी बोलणार आहे। वयोमानाप्रमाणे जास्ती मला बोलवत नाही, परंतु दोन शब्द बोलल्याखेरीज राहत नाही म्हणून मी आज इथं आलेलो आहे। आज डॉक्टर संजय, तुम्ही आज हा जो समारंभ केला आहे अतिशय भव्य असा समारंभ केलेला आहे आणि चांगल्या तऱ्हेने हे समारंभ केला आहे। त्याचं एका शब्दात जर कौतुक म्हणायचं झालं तर दृष्टी लागेल असा हा समारंभ तुम्ही केलेला आहे आणि ती दृष्टी लागू नये म्हणून मला एक आपली विनंती केल्यासारखं वाटतंय। आज तुम्ही घरी गेला म्हणजे तुमच्या थोरल्या मंडळीकडनं तुमची दृष्टी काढून घ्या, म्हणजे तुमचंही पुढे चांगलं होईल आणि संस्थेचंही चांगलं होईल। मुद्दाम ही मी तुम्हाला विनंती केली, ती विनंती तुम्ही पाळा आणि त्याचा तुम्ही अनुभव बघा। ह्या संस्थेचे विद्यार्थी इथंच नव्हे तर भारतभर पसरले, इतकेच नव्हे तर बाहेरही पसरून त्यांनी आपल्या ज्ञानाची चमक दाखवलेली आहे। पुष्कळ विद्यार्थी बाहेर गेलेले आहेत, बाहेर जाऊन ते चांगल्या तऱ्हेने ते पैसेही चांगले मिळवतात आणि त्या कारणाने इथं जे एक विद्यादान केलं जातं ते अतिशय वरच्या दर्जाचं केलं जातं। डॉक्टर संजय तन मन धन असं करून ते विद्यार्थी हे करतायत। आता धंद्याच्या दृष्टीने एक दोन शब्द सांगायचे म्हणजे आमचा सहधंदा हा असा आहे, आमच्या मूळच्या पिढीला 175 वर्ष पूर्वी झाली आणि पुण्याच्या पिढीला 50 वर्ष पूर्वी झाली, परंतु एक आमचं वाडवडिलांनी जी एक आम्हाला शिकवणूक दिलेली आहे की माल चांगला द्यायचा, सचोटीनं वागायचं, प्रामाणिकपणानं वागायचं आणि गिऱ्हाईकाशी चांगल्या तऱ्हेने हे तुम्ही बोलायचं, म्हणजे तुम्हाला गिऱ्हाईक तुमच्याकडे आल्याखेरीज राहणार नाही ह्याची पक्की खात्री तुम्ही बाळगा आणि तोच धडा आम्ही पुढे शिकवला आहे। आज 6व्या पिढीपर्यंत, आज 6वी पिढी आमची इथं काम करते आहे, परंतु त्यांनी जो वरचा धडा आम्हाला मिळाला तो आम्ही त्यांना दिला आहे आणि त्यांनी तो घालून दिलेला आहे। आता लवकरच आमच्या फॉरेनमध्ये एक ब्रँच करायचा विचार आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, आपल्या सर्वांच्या आणि इथं जे स्टेजवर बसलेत नामवंत मंडळी या सगळ्यांच्या आशीर्वादानं ती गोष्ट होईल असं मला वाटतंय आणि परमेश्वराने आम्हाला तसे बळ द्यावं, कारण चांगल्या तऱ्हेने काम केलं म्हणजे हे चांगलं होईल। आणि मी आता एकच हे सांगणार आहे, डॉक्टर संजय, तुमची ही आज 10 वर्ष झाली आणि 10 वर्षांनी ही तुमची संस्था आपल्या महाराष्ट्रात नाही, हिंदुस्थानात नाही, जगभर तुमचं हे नाव संस्था केल्याखेरीज राहणार नाही याची मला खात्री आहे। आणि तुमचे विद्यार्थी वर्गाने मला असं सांगायचं आहे की जी तुम्हाला संस्था शिकवेल किंवा त्या तऱ्हेनं संस्थेचं पालन करायचं, संस्थेबद्दल आदर ठेवायचा आणि संस्थेच्या नावाने तुम्ही कुठेही जगभर गेला तरी तुम्हाला काही कमी पडणार नाही। पुढल्या तुमच्या आयुष्यात तुमचंही नाव तुम्ही संस्थेबरोबर कमवाल असं मी तुम्हाला सांगतो, असे तुम्हालाही मी आशीर्वाद देतो आणि संस्थेला आशीर्वाद देऊन या 20 वर्षांनी परत जर
तिथं मला येता आलं तर मी येईन. आणि परंतु हे सर्व परमेश्वराच्या स्वाधीन आहे, ते काय आपल्या हातात नाही आहे. परंतु इच्छा मात्र जबर आहे की आणखी 20 वर्षांनी तुम्ही इंटरनॅशनल फेममध्ये जाणार अशी माझी खात्री आहे. मला बोलावलं आणि माझा सत्कार केलात, इतर सर्व सहकाऱ्यांचा सत्कार केलात. याबद्दल मी एकदा आपले आणि सर्वांचे आभार मानतो आणि 2 शब्द पुरे करतो. बहुत बहुत धन्यवाद दाजी काका गाडगिल साहब. आपने जैसे ही कहा कि अब हमारी विदेश में भी शाखा शुरू होने वाली है, पूरे हॉल में तालियां इसलिए बजी कि सूर्य दत्ता इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट के जितने भी भावी मैनेजर्स हैं उनका अपना भविष्य उज्जवल नजर आने लगा. जीत हमारी मंजिल है, सूरज हमारी, लक्ष्य हमारा, जीत हमारी.